ताईसाहेब, अहो ताईसाहेब काय करताय? असं नका हो करू. हे घ्या सूप घ्या, गार झालंय. चंदू काका मला जाऊ दे ना. नाही नाही, ती नाही ना थांबली असेल खाली. बरं मग तिला वर बोलावून घेऊ का? खूप गरम आहे, खूप गरम पण होत आहे. आणि त्या खिडक्या उघड्या ना. हो. ओ ताईसाहेब, अहो काय करताय? अहो तुम्हाला सांगितलं ना ताईसाहेब, अहो असं नका करू. तो माझी नोकरी जाईल हो ताईसाहेब. चंदू काका तुम्ही असं ना सतत समोर उभं राहू नका. सरका तुम्ही, निघा माझ्या समोरनं. चंदू काका बॅटरी गेली आहे फोनची, पूर्ण ड्राय झालाय फोन. तुम्ही एक काम करता, मॉमच्या रूम मधून चार्जर आणता पटकन. हो नाही मी आणतो, पण तुम्ही खाली उतरू नका. मी हा गेलो आणि हा आलो. हा हा या या. चंदू काका ताईसाहेब, अहो नका हो असं करू. माझी खरंच नोकरी जाईल हो. काय इथे काय करतेस? मी अंकल काय नाही. आज जायचंय परत कमाईला? नाही पण ते सई बेड रेस्ट वर आहे, ती कुठेही येणार नाही, कळलं? चल घरी जा. चल चल पटकन. सई बाहेर जायला नको कुठे या. तू खरीच जातो. चंदू काका बोला ताईसाहेब. मला खूप भूक लागली आहे. अहो तुम्हाला काय हवंय ते सांगा. चहा, कॉफी, ब्रेड बटर, सँडविच, तुम्ही काय सांगाल ते आणतो. पण प्लीज तुम्ही खाली नका हो. नाही ते ते काही नको. मला खूप कसं तरी होतंय. मला गरगरतंय. मला प्यायला पाहिजे काहीतरी. सनशाईन स्मूदी देता मला? नाही हे काय आता नवीन? तुम्हाला नाही माहिती? अहो आजारपणात तेच घेतात, चांगलं असतं ते. ते ज्यूस असतं ना आपलं, तसं असतं साधारण. अच्छा ज्यूस आत्ता बनवतो. नाही नाही नाही, साधं ज्यूस नाही, वेगळं असतं ते. वेगळ्या पद्धतीने करतात. मी तुम्हाला सांगते त्याची रेसिपी. तुम्ही लिहून घेता का? नाही नाही माझ्या लक्षात राहील, तुम्ही बोला. बरं. अननस घ्यायचं आपलं, आणि अननसाचे एक साधारण 8-10 तुकडे, म्हणजे साधारण 150 ग्रॅम वगैरे अननस घ्यायचं. त्याचे एकदम बारीक 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 तुकडे करा. मोठे करू नका, नाही तर त्याचा घशाला त्रास होतो खूप. हा मग त्याच्यानंतर चिया सीड्स असतात ना, चिया सीड्स. ताई एक मिनिट, मी लिहूनच घेतो. तिकडे त्या ड्रॉवर मध्ये नोटपॅड. तर हे अननस वगैरे सगळं झालं. हा चिया सीड्स लिहिल्या. आता ते चिया सीड्स जे आहेत ना, तर त्या नुसत्या नाही घालायच्या. त्याच्यात पाणी घालायचं. आधी त्या भिजवून घ्यायच्या, नीट भिजल्या गेल्या पाहिजेत. मग साधारण 120 ग्रॅम चिया सीड्स घ्या आणि 150 लिटर पाण्यात त्या व्यवस्थित भिजवा. मग हे झालं की खजूर असतात ना आपले, तर 7-8 खजूर घ्या
त्यातल्या ज्या बिया असतात त्या वेगळ्या काढून ठेवा, नाही तर त्याचा त्रास होऊ शकतो. तर त्या बिया आहेत ना, त्या वेगळ्या काढल्यानंतर ते व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे मिक्सरमध्ये. आणि मग या तिन्ही गोष्टी म्हणजे चिया सीड्स, खजूर आणि अननस या सगळ्या परत एकत्र करायच्या, ज्यूस करून घ्यायचं त्याचं. आणि मग सगळ्यात शेवटी आपलं आलं असतं ना, तर आल्याचा तुकडा घ्यायचा, एवढा तुकडा घ्या साधारण, आणि तो वर्ण व्यवस्थित त्याचा रस त्याच्यावर होता. हे सगळं आहे आपल्याकडे. चंदू काका, कंटाळा आलाय का तुम्हाला? मी करते. नाही अहो, असं काय म्हणताय, मी करतो. मला ते नको, नाही नको, जाऊ दे, मला काहीच नको मग खायला. मला ऑलरेडी बरं वाटत नाहीये, त्याच्यात मला काही झालं तर मग डॅड कसं तरी होतं मला. नाही मी करतो. माझी नोकरी जाण्यापेक्षा मी काहीतरी करतो. थांबा. आजकाल पुण्यासारखे आपल्याकडे पण लोक फिरायला लागलेत. ताईसाहेब ताईसाहेब भाऊ, कुठे गेलात तुम्ही? माझी नोकरी गेली ताईसाहेब. व्हेरी गुड. आय लाईक दिस चंदू. यू आर डुईंग अ गुड जॉब. कोणालाही आतमध्ये जाऊ द्यायचं नाही, तिला बाहेर पडून द्यायचं नाही. व्हेरी गुड. तेच करतोय साहेब. आता एक काम कर, कॉफी घेऊन ये, मी पटकन तिला भेटून येईन. कशाला? ताईसाहेबांनी आत्ताच स्मूदी घेतले ना. अरे ताईला नाही रे, मला हवी आहे कॉफी. अच्छा, मग या ना, आपण डायनिंग वरती घेऊयात कॉफी. अरे तिला भेटतो ना, मग तू घेऊन ये. कशाला? म्हणजे त्यांना कशाला उठवायचं ना. झोपली आहे, गाढ झोप लागलीये आणि सक्त ताकीद दिलीये. काय? कोणालाही आतमध्ये पाठवायचं नाही. अरे पण मी रोज ऑफिसला जायच्या आधी तिला भेटतो ना, एकदा भेटतो फक्त. काय गरज आहे? म्हणजे काय गरज आहे? आणि तुम्हीच म्हणालात ना, कोणी जर का आत गेलं तर माझी नोकरी गेली. करेक्ट. आय लाईक दिस चंदू. यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. व्हेरी गुड. अरे देवा, आज नोकरी जाते वाटतं. ए फिल्टर ए, दिसली का? दिसली पत्रे ना? अरे पत्र, तुझ्या पत्र ना रे. मग अरे दिसली का? वहिनी ना? हा हा पत्राचं काय? एक बदललाय, 3 बाकी आहेत. 3 बाकी आहेत. काय झालंय? पुरे बघताय? भविष्य बघतोय माझं. अरे पत्र बदललेत की नाही बघतोय. पिंट्या मामा, तू ग्रेट आहेस. अरे आता मिळालेत पैसे तर देऊन टाकायचं ना, कशाला उगाच घरी ओरडा खातोयस? दुर्लक्ष करायचं रे. नाही अरे प्रेमाने आणि आपुलकीने बोलतात की नाही ते, मग करायचं थोडंसं. काय होतं त्याला? अच्छा. आणि इथं काय चाललंय? ए माणूस की का प्रेम? माणुसकी. हा? माणुसकी रे. अरे मग बोल ना तिच्याशी. बोलायचंच आहे तुझ्याशी. पण मला नाही बोलायचंय. काय झालं ना तेवढा अपमान पुरे. ओय हॅलो, निघालास कुठे? मी काय मूर्ख इथे यायला? मी इथे आजारपणात सगळ्यांपासून लपून छपून धावपळ करत आणि लपत इथे आली आणि तू निघतोय तोंडावर माझ्या. ते काही नाही, इथून हलायचं नाही, गप्पपणे माझं सॉरी ऐकून घ्यायचं. सॉरी? हे असं म्हणतात सॉरी? अरे मग तू संधी कुठे देतोस? कालपासून माहितीये मी फोनवर मला भेटायचं नाही, मला बोलायचं नाही, मला तुझं तोंडच पाहायचं नाही वगैरे. समजतोस कोणतं स्वतःला? आहेस कोण तू? हा, आदित्य कश्यप त्याचं नाव. आपण दुसरीकडे बोलूयात का? 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 चल. ऐ ए सई, सई ऐक ना. तू तिकडे बघ, तिकडे बघ. काय बघतो? काय दिसतंय? 2 बदलले, 2 बाकी आहेत.
2 बाकी. ही पोरगी परत पैसे घ्यायला आली नाही ना? ताईसाहेब ताईसाहेब अहो फोन उचला, माझी नोकरी जाईल हो ताईसाहेब. हॅलो, हा चंदू काका. हॅलो ताईसाहेब, अहो तुम्ही कुठे आहात? लवकर घरी या तुम्ही. अहो साहेब आत्ताच घरून निघालेत ऑफिसला जायला. प्लीज तुम्ही लवकर या, माझी नोकरी जाईल हो. प्लीज प्लीज. हो चंदू काका, येतेय मी. ठेवा तुम्ही फोन. हॅलो. हे बघ आदित्य, एक मी मिनिट. दारी आलेल्या शत्रूचाही पाहुणचार करायचा असतो, असं दादा मामा म्हणतो. बस ना. हं? बस बस. चहा घेणार का? कटिंग? मला काहीही चालेल. ही चालेल का? आणि चहा इथे मिळतो मिळतो ना. हो. हा मग घे बस. तुमच्याकडे मिनरल वॉटर आहे? हो आहे ना, थंड की साधी? नाही नाही, मला नकोय. मग एक काम करा, आमचा चहा त्या मिनरल वॉटरनी बनवा. हा, आणि तुमचे ते चहाचे कप बघू. भांड बघू चहाचं. नाही नाही नाही, ते घ्या इकडे सगळं धुवून घ्या. ते त्या मिनरल वॉटरने ते आधी धुवून घ्या. स्वच्छ धुवा त्या. एक मिनिट एक मिनिट, तुमचे हात बघू. आधी एक काम करा, त्या मिनरल वॉटरने तुमचे हात स्वच्छ धुवा आणि नंतर त्या स्वच्छ हाताने ती भांडी घासा. हा बस 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 बस. हे बघ, मी नाही आता ते नॉर्मल चहा बनवायलाही विसरतील. हे बघ, आतापर्यंत जे काही झालं ते सगळं तू विसरून जा. हा, डिलीट कर, डोक्यातून काढून टाक. अच्छा, सगळं विसरू म्हणजे तू माझ्या घरी आलीस, माझ्या आजोबांना डेंजर म्हातारा म्हणलीस वगैरे सगळं विसरतो? नाही रे, ते नाही. म्हणजे मगापासून मी जे काही बोलले वागले ते सगळं विसरून जा. विसरलो. मला मला तुला मला तुला मनापासून सॉरी म्हणायचंय. ओ, कशाबद्दल? मी वाटेल तशी वागले, बोलले आणि हट्टीपणा केला त्या. हट्टी तर तू आहेच. मी तुला इतका त्रास देऊनही तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलास, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मला असं कळलं की डॅड पण तुला बरंच बोलला, त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. पण म्हणजे तू मला त्रास दिलास हे तू मान्य करतेस? तसं नाही. मग कसं आहे? तू काय कमी त्रास दिलास मला? अच्छा, म्हणजे आता मीही सॉरी म्हणायचंय का? अरे यार, म्हटलं ना आता सॉरी मी. आणि मला तू दिलेली चिठ्ठी आणि पैसे सुद्धा मिळाले. ते ठीक आहे. नाही ऍक्च्युली तेवढेच पैसे झाले होते, ते तुझ्या माझ्यामुळे रागामुळे जरा वाढवून सांगितले, ते परत दिले. घे. हा, मी घेते. मी देतो. असं पकड. उफू करून पी. काय ग, तू खरंच इथं मला सॉरी म्हणायला घरी खोटं सांगून लपून छपून वगैरे आलीस? अरे हो, मी घरनं खरंच पळून आली आहे. काय? अरे माझा डॅड ओव्हर पॉझेसिव्ह आहे. म्हणजे आता मी काल चक्कर येऊन पडले ना, तर आज लगेच घराबाहेर पडणं बंद केलं त्याने. त्याला गंडवून आली आहे मी. क्रॅकच आहे तुझा डॅड. नाही म्हणजे तुझे वडील क्रॅक आहेत. ए, माझ्या डॅडला काही बोलायचं नाही.
तो खूप काळजी घेतो माझी. तीच घ्यायला आलाय वाटतं इथे. ते डॅड हे थांबव 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 थांबव. सई डाळ नाही ना, पटकन डाळ. गाडी कुठे आहे तुझी? अगं तिकडे ते अरे गाडी इथून जा ना, इथून जा ना. पळ नाही ना, पळ. ए झिरो, सई कुठे? कोण सई? मी पाहिलं ना आता माझ्या डोळ्यांनी. माझी मुलगी सई इथेच होती ती. ओ अच्छा, ती मुलगी आहे. ती कशाला इथं असेल? अरे मी पाहिलं तर काय? एक मुलगी. अच्छा, ती मुलगी आहे. ती माझी मैत्रीण आहे, तुमची मुलगी नाही. नक्की नक्की सई नव्हती. नव्हती. मी का खोटं बोललो? हे तू क्या 2 चहा मला मार्के फुल. हा हे बघ, त्या आदिदादाचा रुमाल राहिला तो घेऊन जा. अहो तुम्ही, अहो ऐका तर, अहो तुम्ही होतात कुठे? अहो ऐका. अहो किती टेन्शन देत आहे. आले ना तुमचा. हो पण माझा जीव काढलात ना. साहेबांना अडवायला काय काय करावं लागलं माहितीये तुम्हाला? आले ना पण मी. हो अहो साहेब तर तुम्हाला भेटल्याशिवाय जातच नव्हते ऑफिसला. कसं बसं पाठवलं मी त्यांना. चांगलं, आता टेन्शन नाही. अहो पण डॅड, चंदू काका पळा. एक मिनिट पळू नका. थांबा. नाही तुम्ही दार उघडा. मी झोपते इथे पटकन. ऐका ना, त्याला तिथे थांबून ठेवा प्लीज. साहेब तुम्ही लगेच आलात पण. बाजूला अहो किती थकलेले आहात तुम्ही. बसा ना, मी पाणी देतो तुम्हाला. मला पाणी नकोय. सई कुठे आहे? ताई साहेब झोपल्यात. अजून हो मला माझ्या डोळ्यांनी बघू दे. अहो कशाला नाही म्हणजे त्या गाढ झोपल्यात ना म्हणून म्हटलं कशाला. ए झिरो, जॉब पाहिजे ना तुला? आता इथेच थांब, नाही तर लात मारून हाकलून दे ना. दादू, बेटू कसा आहे बेटा तू? ठीक आहे. तू ऑफिसला निघाला? हो. मला बरं नाही, आता नको ना जाऊ ऑफिसला. बेटा मला जावंच लागणार आहे ऑफिसला. ए बघ, तू रडू नको. मला गेलं पाहिजे बेटा ऑफिसला. मग तू घरी लवकर परत येशील का संध्याकाळी? ओके, मी एक काम करतो, लवकर जातो आणि लवकर परत येतो. ओके? नक्की? येस नक्की. तुला चहा हवाय? चंदू समोर ये ना, चहा घेऊन ये ताईंना. आणि जर तिला बेडवरनं खाली उतरू दिलंस असं, कळलं ना? लाडू हा नको ना जाऊ ऑफिसला. बेटा मला जायला पाहिजे, तू आराम कर. ओके, टाटा. चल. ओके चाल. लाडू जा ना लवकर. लवकर गेलास तर लवकर येशील ना घरी. आणि मला येताना आईस्क्रीम आण. ओके नक्की.
आईसाहेब काय हे, आज माझी तुम्ही नोकरी घालवलीच होती, तरी नशीब तुम्हाला साहेबांनी बघितलं नाही. ते बघितलं असतं काय, बघितलंच होतं त्यांनी मला. काय पण मी काय केलं, आजीचा स्कार्फ बांधला होता आणि मग तो स्कार्फ कुठे आहे माझा? चंदू काका, स्कार्फ कुठे आहे माझा? मला काय माहित.